माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 5 अध्याय 34. रौंडकाचा वध काशीदन. मैत्री यांनी विनंती केली की कृष्णाने देवांचे गर्वहरण केले त्याविषयीच्या अजून काही कथा सांगाव्यात. तेव्हा पराशर म्हणाले, हे मुनिवर, कृष्णाने एकदा काशी नगरीत जाळली होती ती गोष्ट ऐका. रौंडकांच्या वंशातील वासुदेव परमेश्वर नावाचा एक राजा पूर्वी होऊन गेला. तो स्वतःला वासुदेव परमेश्वर म्हणून घेत असे, अशी तशीच वेशभूषा करीत असे. एकदा त्याने कृष्णाला निरोप पाठवला की त्याने वासुदेव हे नाव सोडून द्यावे. त्याचप्रमाणे चक्र वगैरे इतर आभूषणे सुद्धा सोडावीत. तसेच जर जिवंत राहावे असे वाटत असेल तर मुकाट्याने शरण जावे. कृष्ण तो निरभ्य ऐकून हसला व धूताला म्हणाला की जा, प्रौंडकाला सांग की मी सर्व चिन्हे धारण करून घेत आहे. तसेच चक्रही सोडून देईन, पण ते त्याच्यावर असेल. मी उद्याच येत आहे. दुसऱ्या दिवशी कृष्ण जेव्हा तेथे जाऊन पोहोचला तेव्हा प्रौंडक काशीचा राजा आपापल्या सैन्यासह युद्धासाठी तयारच होते. मग युद्धाला आरंभ झाला. कृष्णाने काही क्षणातच दोघांची सेना गारद केली. मग तो प्रौंडकाला म्हणाला की तुझ्या निरोपाप्रमाणे मी आलो. कृष्णाने चक्र सोडून त्याचे मस्तक छाटून टाकले, रथाचा विध्वंस केला, गरुडाने त्याचा ध्वज तोडून टाकला. असे पाहिल्यावर मित्राचा कैवार घेऊन काशीचा राजा कृष्णावर चाल करून आला. त्या प्रसंगी श्रीकृष्णाने एकाच बाणाने त्याचे मस्तक उडविले व ते काशीमध्ये जाऊन पडले. युद्ध समाप्त करून कृष्ण द्वारकेत गेला व तेथे पुन्हा सुखात राहिला. परंतु तेवढ्याने ते वैर संपले नाही. काशी राजाच्या पुत्राने पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या हेतूने पुरोहिताच्या साह्याने अनुष्ठान करून शंकराला प्रसन्न करून घेतला. शंकराने वर मागण्यास सुचवले. तेव्हा त्याने कृष्णाला मारील अशी कृत्य हवी असा हा वर मागितला. शंकर तथास्तु असे म्हणाला. मग त्या पुत्राने दक्षिणाग्नीची आराधना केली असता हवनकुंडातून एक ज्वलंत अग्निस्वरूपिणी कृत्या बाहेर पडली. कृष्णाच्या नाशासाठी द्वारकेच्या दिशाने झेपावली. त्यावेळी कृष्ण फाशे घेऊन दूध खेळत होता. त्याने ती कृत्या निघाल्याचे जाणले. तिच्यावर सुदर्शन चक्र फेकले. त्या चक्राच्या तेजाने घाबरून जाऊन ती कृत्या मागे फिरली व काशीत गेली. चक्रसुद्धा तिचा पाठलाग करीत काशीत घुसले. त्या चक्राचा प्रतिकार करावा म्हणून सर्व सेना व शोगन धावले. परंतु त्या चक्राने सैनिकासह काशीची जाळून राखरांगोळी करून टाकली. काही म्हणता काही उरले नाही. एवढे झाल्यावर ते चक्र पुन्हा कृष्णापाशी गेले. अध्याय 35. सांबाचा विवाह. मैत्र्याने पराशरांना विचारले की त्यांना आता बलरामाने केलेले काही अलौकिक कृत्य सांगावे. तेव्हा ते म्हणाले, ऐका. एकदा असे झाले की जांबवंतीचा पुत्र सांब याने स्वयंवर प्रसंगी घुसून दुर्योधनाच्या मुलीला पळवून नेले. तेव्हा महावीर, कर्ण, दुर्योधन, भीष्म, द्रोणाचार्य वगैरे वीरांनी धावून युद्ध केले व त्याला बंदिवान केला. मग कृष्णासहित यादव युद्ध करण्यासाठी तयार झाले. तेव्हा दारूच्या नशेत असलेला बलराम म्हणाला की युद्ध करण्याची काही गरज नाही. मी सांगितलं की कौरव सांबाला सोडून देतील तेव्हा मी एकटाच जातो. असेही बोलून तो हस्तिनापुरी गेला. तेथे तो नगरात न जाता बाहेर एका बगीच्यात बसून राहिला. ती वार्ता कळताच दुर्योधन व इतर सर्व प्रतिष्ठित लोक तेथे गेले. त्यांनी बलरामाचा पूजेचा आदर सत्कार केला. तो स्वीकारून त्याने त्यांना म्हटले की राजा उग्रसेनाचा निरोप घेऊन मी आलो आहे की तुम्ही ताबडतोब सांबाला मुकाट्याने मुक्त करा. तेव्हा कौरवाचा मोठा संताप आला. ते म्हणाले, हे बलराम, काय बोलता तुम्ही अहो कुरुकुळातील वीरांना यादव वंशी आज्ञा कसे करू शकता? प्रत्यक्ष उग्रसेनाने जरी येऊन आज्ञा केली तरी ती आम्हाला मंजूर नाही. आम्ही सांबाला सोडणार नाही म्हणजे नाही. मग तुम्हाला जे करायचे असेल ते करा. अहो, हे यादव म्हणजे आमचे एकेकाळचे सेवक आणि आज तेच आम्हाला आज्ञा करू लागलेत. असो, यात चूक मुळात आमचीच, कारण आम्हीच प्रेमाच्या पोटी तुमच्याशी बरोबरीच्या नात्याने वागलो. वास्तविक आजही आम्ही जी तुमची पूजा केली ती सुद्धा प्रेमपोटीच, बरे का? नाही तर तुमची पूजा मी केलीच नसती. असे बोलून ते वेगाने परतून निघून गेले. तेव्हा रागाच्या भरात बलरामाने एक सनसनीत लात जमिनीवर मारली. त्यामुळे जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या. बलराम मोठ्याने गर्जना करून लालबंद डोळे वटारून म्हणाला की हे मूर्ख कौरव, एवढे माजले आहेत काय? उग्रसेन महाराजांच्या वतन्या खुशाल करत आहेत. उग्रसेन महाराजांच्या दरबारात इंद्रसुद्धा बसण्यास धजावत नसतो. अशा त्यांचा हे कौरव राजपदाच्या गर्वाने उपमर्द करतात. तर मग मी आज एकटाच या सर्व कुरुवंशीयांना ठार मारून
सांबाला त्याच्या पत्नीसहित द्वारकेत घेऊनच जाईन, नाहीतर हे हस्तिनापूरच उपटून गंगेत बुडवितो. असे बोलून त्याने हस्तिनापुराच्या एका दिशेकडून आपल्या नांगराचा फाळ जमिनीत रोवला आणि जोर लावून तो उपटू लागला. संपूर्ण हस्तिनापुरात जणू काही भूकंप झाल्यासारखी अवस्था पाहताच सर्व कौरव हात जोडून बलरामास शांत होण्यासाठी विनवू लागले. ते सांबाला व त्याच्या पत्नीला घेऊन आले, त्यांना बलरामाच्या स्वाधीन केले. मग बलरामाचा राग ओसरला आणि सांब त्याची वधू कौरवाने दिलेले नजराणे घेऊन तसेच त्यांना क्षमा करून तो द्वारकेस निघून गेला. अध्याय 26. द्विविध वानराचं वध. पराशराने पुढे सांगण्यास आरंभ केला. ते म्हणाले, बलरामाचा पराक्रम अजोड आहे. दैवांचा वैरी जो नरकासूर, त्याचा एक वानर मित्र होता, त्याचे नाव द्विवेद. तो फार पराक्रमी असून नरकासुराचा कृष्णाने वध केल्यामुळे तो देवांचा वैरी बनला होता. द्विविध त्यावेळेपासून मित्राचा बदला घेण्यासाठी तो यज्ञ यागाचा विध्वंस करीत असे. साधू संत महात्मे मानवांना तो नष्ट करू लागला. त्याच्या तडाख्यातून देश, नगर, गावे, नागरिक, गुरेढोरे यापैकी कुणीच वाचत नसत. परंतु पर्वत उपटून ते समुद्रात टाकणे, शेतीभातीचा नाश करणे असे त्याचे व्याप सतत चाललेले असत. एके समय बलराम स्त्रियांचा एका उद्यानात मदिरा पीत बसला होता. नाचगाणी चालली होती. अशावेळी ते वानर तेथे आला आणि बलरामाचे शस्त्रे उचलून घेऊन त्याला वाकुल्या दाखवू लागला. स्त्रियांची चेष्टा करू लागला. दारू, झंडे व इतर सामान फेकू लागला. तेव्हा रागावून बलरामाने त्याला दम दिला, तरी सुद्धा तो बलरामाची चेष्टा करू लागला. तेव्हा रागवलेल्या बलरामाने मुसळ उचलून हातात घेतले व वानराने सुद्धा एक भला मोठा पहाड उपटून फेकून दिला. पण बलरामाने मुसळाने पहाडाचे तुकडे करून टाकले. मग त्या वानराने रागारागाने उडी मारून बलरामाच्या छातीवर मुष्टी प्रहार केला. मग मात्र बलरामाने सर्व शक्ती एकवटून त्या वानराच्या माथ्यावर असा एकच ठोसा मारला की त्या एकाच फटक्यात तो मरून पडला. त्याच्या प्रचंड ओझ्याने तो डोंगरसुद्धा खचला. ते अचाट कृत्य पाहून इंद्रासह सर्व देवगण तेथे आले आणि बलरामाला प्रणाम करून त्याची प्रशंसा करीत स्वर्गात गेले. मैत्रेय मुनीवर शेषावतार बलरामाचे असे कित्येक अद्भुत पराक्रम आहेत की ते मोजणे शक्य होणार नाही. अध्याय 37. कृष्णावताराची अखेर. पराशर पुढे सांगू लागले, श्रीकृष्णाने बलराम या उभयतांनी मिळून अनेक जुलुमी राजे, दैत्य यांचा वध करून पृथ्वीचा भार हलका केला. शेवटी अर्जुनाकडून 18 अक्षणी सैन्याचा संहार करावला. मग ब्राह्मणांचा शापनिमित्त करून सर्व यादव कुळाचा संहार घडविला. नंतर शेवटी आपल्या गोतावळ्यासह आपला मानव देह सोडून तो निजधामात जाता झाला. ती संपूर्ण हकीकत अशी होय. एकदा यादवांपैकी काही तरुण फिरत असताना त्यांना पिंडारक तीर्थक्षेत्रात नारद, विश्वामित्र, कण्व असे मुनी दिसले. तेव्हा तारुण्याच्या धुंदीत असलेल्या त्यांनी जांबवंतीचा पुत्र सांब याला स्त्रीवेश दिला आणि मुनींसमोर जाऊन त्यांना विचारले की या स्त्रीला पुत्र व्हावे तरी काय होईल ते सांगावे. ती थट्टा ओळखून रागाने ते मुनी बोलले, अरे याच्या पोटातून एक मुसळ उत्पन्न होईल आणि तेच तुमचा वंश नष्ट करील. तेव्हा भिवून त्या तरुणाने ही हकीकत उग्रसेनाच्या कानी घातली. मग त्याने त्या मुसळाचे तुकडे 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 करून ते समुद्रात फेकून दिले. पुढे त्याच्यापासून तेथे लव्हाळी निर्माण झाली. त्यातला एक लोखंडाचा अणकुचीदार तुकडा एका मासोळीने गिळला. ती मासोळी कोळ्याच्या जाळ्यात सापडली व चिरताना तुकडा मिळाला. तो तेथेच आलेल्या जरा नावाच्या शिकारीने घेतला. या सर्व घटना जाणत असूनही कृष्ण गप्पच होता, कारण त्याला विधिलिखित माहीत होते. अशावेळी सर्व देवांनी मिळून वायुदेवाला कृष्णापाशी पाठवला. त्याने कृष्णाची एकांतात भेट घेतली व म्हणाला, मी देवांचा निरोप घेऊन आलो. तो निरोप असा आहे की तुला पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी अवतार घेतलेला 100 वर्षाहून अधिक काळ लोटून गेला आहे. तुझे कार्यही संपले आहे. तेव्हा तुझी इच्छा असली तर स्वर्गलोकात परत ये, नाहीतर अजून काही काळ येथेच राहा. मी फक्त तुला निरोप पोचवण्याचे काम केले आहे. कृष्ण बोलला, तू सांगितलेस ते माझ्यासुद्धा ध्यानात आले, म्हणून मी यादव कुळाचा नाश व्हावा यासाठी सुरुवात केली. तेवढे कार्य संपले की माझे पृथ्वीभार उतरण्याचे काम पूर्ण होईल. आता मी आधी 7 रात्रींमध्ये यांचा नाश करणार आहे. नंतर समुद्राकडून उसने घेतलेली जमीन त्याला परत करून मी स्वर्गात येईन. पृथ्वीवरचे ते जुलमी राजे होते त्या सर्वांना
मी मारले, परंतु हे सर्व यादवही काही कमी नाहीत. तेव्हा एवढे झाले की मी लगेच परत येतो, ही खात्री बाळगा. मग कृष्णाला प्रणाम करून वायू निघून गेला. त्यानंतर द्वारकेत वारंवार अपशकुन होऊ लागले. हे पाहिल्यावर कृष्ण यादवांना घेऊन प्रभास नावाच्या तीर्थक्षेत्री आला. कृष्णाच्या चाललेल्या निरवीच्या योजना ओळखून परमभक्त उद्धवाने त्याला विचारले की मला असे वाटते की तू लवकरच यादव कुळाचा नाश करण्याचे ठरवले असावे. तरी आता माझी अवस्था कुठे कशी करणार? कृष्णाने उत्तर दिले की आता तू माझ्या कृपेने नरनारायण राहतात त्या गंधमादन नावाच्या पर्वतावर राहून जा. ते सर्वात पवित्र क्षेत्र. तेथे तू माझे ध्यान करीत जा आणि मी या सर्वांचा नाश करून हे शरीर सोडणार आहे. त्यानंतर समुद्र संपूर्ण द्वारका बुडवून टाकेल, मात्र माझा महाल तेवढा जतन करून ठेवेल. असे ऐकल्यावर उद्धवाने हात जोडून प्रणाम केला. तो निघून गंधमादन पर्वताच्या दिशेने निघाला. नंतर सर्व यादव बलराम यांना घेऊन कृष्ण प्रवास तीर्थावर गेला. तेथे एकदा जेवणाच्या वेळी त्या सर्वांनी भरपूर मदिरा पिऊन घेतली व ते जेवायस बसले. त्या प्रसंगी स्वाभाविक चेष्टा मस्करी सुरू झाली. थोडक्यात लवकरच मस्करीचे पर्यवसान वादावादीत झाले व ते सगळे परस्परांवर दातोड खात तुटून पडले. त्यात जेव्हा शस्त्रे कमी पडली तेव्हा त्यांनी जवळच असलेली लव्हाळी उपटून घेतली आणि लढू लागले. त्या मारामारीत प्रद्युम्न, सांबासहित कृष्णाचे पुत्र कृतवर्मा, सात्यकी, अनिरुद्ध वगैरे वीरांसहित पृथू, विपृथू, चारू, वर्मा, चारुकाणे, आरिणी, अक्रूर वगैरे त्वेषाने लढत होते. जेव्हा कृष्ण त्यांना आवर घालण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा त्याला न जुमानता ते लढतच राहिले. मग मात्र कृष्णाने काही लव्हाळे उपटून घेतली आणि तो यादवांना झोडपीत सुटला. कृष्णाचा स्पर्श होताच ते लव्हाळे जसे काही वज्र असावे तसे कडक बनले. बऱ्याच वेळेपर्यंत तो प्रकार चालला होता. शेवटी एकदा ती रणधुमाळी संपली. तेथे कृष्ण व त्याचा सारथी दारुक या दोघांशिवाय कुणीही जिवंत राहिला नव्हता. मग दारुकाने जैत्र नावाचा रथ जोडला आणि तो रथ समुद्रावरून दौडत गेला. या पाठोपाठ पांचजने शंख, सुदर्शन चक्र, सारंग, धनुष्य, कौमादकी, गदा वगैरे शस्त्रे अत्यंत वेगात आकाशमार्गाने सूर्यलोकात निघून गेली. त्यावेळी तेथे कृष्ण व दारुक असे दोघेच उरले. तेव्हा ते फिरत असता त्यांना असे दृश्य दिसले की एका वृक्षाखाली बलराम विश्रांती घेत असताना त्याच्या मुखातून एक प्रचंड नाग बाहेर पडला. तो सिद्ध नागाच्या समुदायासह समुद्राच्या तीरावर गेला. तेथे समुद्राने त्याचा सत्कार करून स्वागत केले आणि बघता बघता तो नाग समुद्रात शिरून दिसेनासा झाला. तेव्हा बलरामाची अवतार समाप्ती झाली असे जाणून कृष्णाने दारुकाला सांगितले की त्याने परत मथुरेला जावे. येथे जे जे घडले ते सर्व इत्यभूत वर्णन उग्रसेन वसुदेव यांच्या कानी घालावे. मी सुद्धा हा देह सोडून जाणार आहे. आणखी असेही सांगावे की आता द्वारका नगरी सागरात बुडणार आहे, तरी त्यांनी अर्जुनाच्या येण्याची वाट पाहत थांबावे. त्यांच्या बरोबर द्वारका सोडून जावे, कुणी मागे राहू नये. तसेच अर्जुनाला माझ्या वतीने सांग की त्याने माझ्या सर्व परिवाराचा सांभाळ करावा. तेव्हा तू सुद्धा अर्जुनासह जा. एवढे सांगून झाल्यावर दारुक तेथून निघून गेला. कृष्ण एका मोठ्या वृक्षतळी जाऊन वृक्षाला टेकून रेलून बसला. त्याने एक पाय गुडघ्यात वाकवून त्यावर दुसरा पाय ठेवला. डोळे मिटून आत्मचिंतन करू लागला. त्यावेळी असा योगायोग घडून आला की जरा या नावाचा शिकारी फिरता या भागात आला. त्याने दुरून जेव्हा नजर टाकली तेव्हा कृष्णाचे आसन पाहून त्याला एखादे हरिण बसले असावे असा भास झाला. तेव्हा त्याने भात्यातून एक बाण काढला. त्या बाणाचे टोक त्याला पूर्वी समुद्रातून जो लोखंडाचा तुकडा मिळाला होता त्याचे बनवलेले होते. त्या शिकाऱ्याने धनुष्याला जोडून लक्ष साधून तो बाण सोडला. तो बाण वेगाने सनसनत आला आणि त्याने कृष्णाच्या पायाचा अचूक वेध घेतला. व्याधाने पुढे येऊन पाहताच त्याला कृष्ण दिसला. तेव्हा तो लोटांगण घालून क्षमा मागू लागला, पण कृष्णाने त्याला अभय दिले व त्याच क्षणी एका दिव्य अशा विमानात बसवून स्वर्गात धाडून दिला. नंतर कृष्णाचे डोळे मिटून घेतले आणि एका क्षणात देह सोडून तो निजधामास गेला. या ठिकाणी हा अध्याय संपला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभुवहरं सर्वलोकैकनाथम्